जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, घाबरलं असेल कुठेतरी आतमध्ये पाठवून दे त्याला. तर जायचा मार्ग करून द्या रे, या साईडने मार्ग करून द्या त्याला. अरे असं करू नकोस, तो जाईल तिकडनं. राहू दे राहू दे, ठीक आहे. तर मारू बिरू नका त्याला, मारू बिरू नका त्याला. आपण सर्व शांत बसलात तर मला आपल्याशी बोलता येईल, संवाद साधता येईल. या पुणे शहराचा झालेला सगळा विचका हडपसर मतदारसंघ 2009ला या मतदारसंघ म्हणून झाला. ही सगळी गावं आपली ही महानगरपालिकेमध्ये आली. कित्येक लोक तर असे आहेत मला सांगणारे की आमची गावं होती ती बरी होती, विनाकारण इथे महानगरपालिकेत आलो. हा सगळा हडपसर, कोंढवा आणि हा सगळा परिसर सगळा ट्रॅफिकने म्हणजे सत्यानाश झालेला आहे का, याचं कारण कोणाचं लक्षच नाही. आपल्याकडची शहरं हे नुसते ब्रिजेस, फ्लायओव्हर्स होऊन मिटणारा प्रश्न नाही. हा याला काही आकार उकार नावाची गोष्टच नाहीये आणि तुम्हालाही माहिती नाही. कित्येक जागा तर मी महाराष्ट्रामध्ये अशा बघतो की तिथले राहणारे लोक मरण येत नाही म्हणून जिवंत आहेत. हे रोजच्या धकाधकीतलं तुमचं आयुष्य. आम्हाला चालायला फुटपाथ मिळत नाहीत, आम्हाला गाड्या चालवायला रस्तेच चांगले मिळत नाहीत. गाड्या चालवायला घेतल्या तर ट्रॅफिकमध्ये आम्ही तासनतास जॅममध्ये पकडलेलो असतो. आमच्या लहान मुलांना रस्त्यावरती पाठवता येत नाही, भीती वाटते. शाळेत सोडताना माझ्या माता भगिनींच्या चेहऱ्यावर एक धाकधूक असते. हे सगळे जे विषय आहेत या सगळ्या विषयांकडे तुमचं दुर्लक्ष होतं. की तुम्ही इकडे लक्षच देऊ नयेत. त्याला जरा शांत बसायला सांगा बरं का, नाही तर घरी पाठवा, तरी टीव्हीवर पण दाखवत आहेत. या मूळ प्रश्नांकडे तुमचं लक्ष जाऊ नये याची बरोबर सगळी योजना या सगळ्या राजकारण्यांनी करून ठेवलेली असते. आणि ते म्हणजे तुम्हाला जातीमध्ये गुंतवून ठेवायचं, जातीबद्दल द्वेष निर्माण करायचा. हे आत्ताचं जे महाराष्ट्रामधलं वातावरण आहे बाबांनो, हे महाराष्ट्राला चांगले दिवस आणणार नाहीये. या जातीपातीच्या खेळामध्ये महाराष्ट्राचा संपूर्ण जो झालेला सत्यानाश जो आहे ना, तुम्ही सगळे डोळे उघडे ठेवून बघणं गरजेचं आहे, कान उघडे ठेवून बघणं गरजेचं आहे की हे आपल्यात काय करतायत, काय करवतायत आणि कशासाठी करवतायत. यांच्या सगळ्या झालेल्या सगळ्या चुका ज्या आहेत त्या चुकांकडे तुमचं दुर्लक्ष व्हावं आणि जास्तीत जास्त तुमच्या जातीपातींमधल्या सगळ्या भांडणांमधनं ह्यांच्या पदरात मतं पडावीत. मी मराठवाड्यामधला एक किस्सा तुम्हाला सांगतो.
जर तुमच्या जाणीवा जर जिवंत असतील ना तर तुम्हाला समजेल मी काय म्हणतोय ते. माणुसकी म्हणून जरा जरी तुम्हाला आपुलकी असेल ना, आपण मराठी आहोत, आपण हिंदू आहोत म्हणून जर समजा जरा जरी आपुलकी असेल ना, मी काय म्हणतोय तुम्हाला समजेल नेमकं की ह्या लोकांनी काय प्रकारचा सत्यानाश महाराष्ट्रामध्ये करून ठेवलाय. मी मुद्दा म्हणून जात सांगणार नाही तुम्हाला, पण एका जातीमधल्या एका घरामध्ये एका व्यक्तीचं निधन झालं. त्या घरामध्ये 3 व्यक्ती होत्या. तिरडी उचलायला, चौथा खांदा धरायला कोणी माणूस नव्हता. बाहेर राहणारे लोक हे वेगळ्या समाजाचे होते सगळे आपलेच मराठी, पण कोणी खांदा द्यायला आलं नाही. इतकी दिवस, इतकी वर्ष सगळे एकोपाने राहणारे, सगळे एकत्र राहणारे, पण तिरडीला चौथा खांदा द्यायला कोणी येईना. नातेवाईकांची वाट बघत बसले. 6 तासानंतर नातेवाईक आले, त्याच्यानंतर तिरडी उचलली आणि मग स्मशानात गेले. समोरच्या समाजातले लोक बघत होते, समजत होतं, पण हात लावायला मदत करायला कोणी गेलं नाही. इथपर्यंत महाराष्ट्र आणला. पण आम्ही आमचे महापुरुष आम्ही जातीमध्ये विभागून टाकले. हे मी जे तुम्हाला सांगतोय ना, हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सगळं सुरू झालं. 1999 नंतर प्रत्येकाला आपली जात प्यारी असते, प्रत्येकाला वाटतं की मी या जातीचा आहे, मी या जातीचा आहे, चालतंय. पण दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेष निर्माण करण्याची जी सुरुवात झाली ती 1999ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर. हे जे इतकी वर्ष जे विष पोचलं ना या लोकांनी, त्याचे परिणाम आहेत. आमचे शिवछत्रपती ज्यावेळेला गेले, त्यांचं निधन झालं, त्यांची जी समाधी होती, रायगडावरती काही लोक गेले असतील घनचक्कर, तिथे काही समाधीमध्ये काय मिळते का बघायला, आणि ती सगळी उद्ध्वस्त केलेली, सगळी उद्ध्वस्त केलेली. मी तुम्हाला जाती जातीमधला एकोपा सांगतोय काय होता आणि आपण काय करून ठेवलाय. आमच्या महाराजांच्या समाधीवरती पहिल्यांदा जर कोणी गेलं असेल तर आमचे ज्योतिराव फुले गेलेत. ती समाधीची विषण्ण अवस्था बघून त्यांना समजेना याचं काय करायचं, आणि त्यांनी तिकडे सांगितलं की याच्या पुढे मी आपल्या विचारांचा प्रचार करीन. 18 पगड जातींना घेऊन स्वराज्याची निर्मिती करणारा आमचा राजा, त्याच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही जाती जातीत भांडतो, आणि भांडणं एवढ्यासाठीच लावली जात आहेत की ह्यांच्या भ्रष्टाचाराकडे तुमचं लक्ष जाऊ नये. तुम्ही ज्या हाल अपेष्टा सहन करतात ना, त्या हाल अपेष्टांकडे तुमचं लक्षच जाऊ नये की हे नाही चालायचं, फुटपाथ नाही मिळालं, चालतंय आम्हाला, पण ह्या जातीच्या माणसाला मी बघून घेईन, त्या जातीच्या माणसाला मी बघून घेईन. हे जे सगळं चक्र सुरू आहे ना, हे जरा नीट ओळखा काय चालू आहे नेमकं. ज्योतिराव फुले गेल्यानंतर, आमचे महात्मा फुले गेल्यानंतर, तिथे अजून काही वर्षानंतर कोण गेलं असेल तिथे महाराजांच्या समाधीवरती? लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी तिथे शपथ घेतली की महाराज तुमची समाधी आम्ही बांधू. आणि मग महाराष्ट्रामध्ये त्यांनी एक फतवाच सोडला, आणि मग हजारो लोकांनी त्या सगळ्या एका तो फंड उभा राहिला, पैसे उभे राहिले, आणि त्या पैशामधनं मग महाराजांची समाधी उभी राहिली. अनेक लोक होते त्याच्यामध्ये, विविध जातीचे लोक आले, सगळे लोक आले की महाराजांची समाधी उभी राहिली पाहिजे म्हणून, आणि मग त्या सगळ्या पैशांमधनं ती समाधी उभी राहिली.
आता आम्ही काय करून ठेवलंय? आता आम्ही शिवछत्रपती हे मराठ्यांचे, लोकमान्य टिळक हे ब्राह्मणांचे, ज्योतिराव फुले आमचे माळ्यांचे, बाबासाहेब आंबेडकर आमचे दलितांचे. हे जे सगळं आजपर्यंत कधी आमच्या डोक्यात पण नाही आले या गोष्टी. माझ्या तर येतच नाहीत, पण महाराष्ट्राच्याही कधी हे मनामध्ये आलं पण नाही, शिवलं पण नाही. आपण काय महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश बिहार करून ठेवायचा आहे का आपल्याला? हे इथे आमच्याकडे मी त्याची म्हटलं ना, मी आपल्या पुण्याच्याच सभेमध्ये म्हटलं, आमचे कुठे गेले अरविंद शिदोरे कुठे आहेत? हे इथे बसलेत. हे एकदा उत्तर प्रदेशात गेले होते आणि जात असताना एका ढाब्यावरती थांबले. एक माणूस आला, त्यांनी विचारलंय ना क्या चाहिए? हे म्हणाले 2 कप 2 चाय चाहिए. ठीक आहे, तो माणूस उलटा फिरला. हे सगळं चालू असताना एक काउंटरवरचा जो मालक होता तो हे सगळ्या गोष्टी बघत होता. काउंटरवरचा माणूस उठला, ह्यांच्यापाशी आला. बाबा नो, विचार करा, ही खूप जुनी गोष्ट आहे. त्यांच्या प्रदेशांमध्ये काय काय प्रकार चालतात हे तुम्ही लक्षात घ्या, ते आपल्याला महाराष्ट्रात नकोय. तो काउंटरवरचा माणूस उठला, ह्यांच्याकडे आला आणि विचारलं कौन सी जात से हो? मैं ह्यांनी सांगितलं की मैं इस जात का हूं. अच्छा अच्छा ठीक है, इनको जरा चाय दे देना. असा करायचा महाराष्ट्र आपल्याला? ही परिस्थिती आणायची आपल्याला महाराष्ट्राची? अहो, आपल्याकडे काय पसरलं जात आहे, आतमधून काय काय गोष्टी होत आहेत, त्याचा कधी तुम्हाला विचार तरी केलाय का? या हडपसरमध्ये, या इथे अनेक मोहल्ल्यांमध्ये सिमीचे अतिरेकी सापडलेत. त्याच्यानंतर तुमच्या आयसिसचे अतिरेकी सापडलेत, टेररिस्ट. हे अनेक मोहल्ल्यांमध्ये शिरलेले आहेत. उद्या हे काय करतील इथे आणि काय सापडलेले ते सापडले, न सापडलेले किती असतील? हा धोका आम्ही समजून आपण लक्षातच घेणार नाही आहोत का की आपल्या बुडाखाली कोणता बॉम्ब लागलेला आहे? हा सगळा अतिरेक्यांचा जो सगळा अख्खा लागलाय ना बॉम्ब, याच्याकडे आमचं लक्ष नाही. शहराचा सत्यानाश होतोय. आमच्याकडे शाळांमध्ये ऍडमिशन्स मिळत नाहीयेत, आमच्याकडे हॉस्पिटल्स मिळत नाहीयेत. हॉस्पिटल असली तर तिकडे आम्हाला खाटा मिळत नाहीयेत, आम्हाला रोजगार मिळत नाहीये, आम्हाला नोकऱ्या मिळत नाहीयेत, आम्हाला शाळांमध्ये ऍडमिशन मिळत नाहीयेत, आमच्या महिला सुरक्षित नाहीयेत, आमच्याकडे लहान लहान मुलींवरती बलात्कार होत आहेत. आम्ही कशाचा लक्ष देत नाही आहोत. आम्हाला फक्त प्रिय आहे, आम्ही जातीमध्ये लक्ष देतोय. जात, ही सगळी राजकीय मंडळी तुमचा सत्यानाश करून ठेवतील. सत्यानाश. इथे आमच्या ज्या वेळेला शिवछत्रपतींच्या पुतळ्याची जेव्हा अवहेलना केली, त्यावेळेला जे सगळं झालं, त्यावेळेला रस्त्यावरती कोण उतरला? आमचा साईनाथ उतरला पहिला. बाकीच्या पक्षाचे आमदार बिमदार कुठे होते? सगळेजण कोण नव्हतं. जो तुमच्यासाठी रस्त्यावर उतरतो, जो 24 तास तुमचा विचार करतो, मला असं वाटतं की तो आमदार असणं गरजेचं आहे. त्याच्या हातामध्ये तुम्ही सत्ता देणं गरजेचं आहे. त्याच्या हातामध्ये या गोष्टी जर समजा दिल्या तर काहीतरी घडू शकेल, तर काहीतरी होऊ शकेल. माझा शहराकडे बघण्याचा माझा एक दृष्टिकोन आहे. मी एक स्वतः चित्रकार आहे, जग फिरलेला माणूस आहे मी. जगामधली शहरं काय प्रकारची शहरं होतात आणि आमच्याकडे सगळा दिवसेंदिवस सत्यानाश. कारण एका कोणाचं लक्षच नाही. हा कुठे एक माणूस येतो, तो म्हणतो की मला इथे ब्रिज पाहिजे, तो म्हणतो मला इथे स्पीड ब्रेकर पाहिजे, तो म्हणतो मला इथे फ्लायओव्हर पाहिजे. मग तो प्रत्येकाला वाटतंय त्याप्रमाणे गोष्टी घडतायत. तुम्हाला वाटते त्याप्रमाणे काय घडतंय? मी गेली 25-30 वर्ष या पुण्यामध्ये येतोय. मला माहिती नाही आता ती भाषणं रेकॉर्ड कोणी केली असतील की नाही केली असतील, मला कल्पना नाही. पण गेले 25-30 वर्षापासून मी जवळपास इथे येऊन सांगतोय पुण्यामध्ये की मुंबईचा सत्यानाश व्हायला खूप मोठा काळ गेला.
पुण्याचा सत्यानाश व्हायला वेळ नाही लागणार. आणि तसंच झालं. आज ह्या भागातलं पुणे, आता मला तिकडे जायचंय सिंहगड रोडला, अख्खं पुणे तुडवत जायचंय. कसा ह्या ट्रॅफिक मधनं पोहोचणार आहे हे माझं मलाच माहिती. उद्या तर माझ्या 5 सभा लावल्यात, मला माहित नाही त्या शेवटच्या सभेला मी कधी पोहोचणार आहे. सर्व बाजूनी सगळ्या शहरांचा विस्तार. मी तुम्हाला साधी गोष्ट सांगतो, जे जुने पुण्यामध्ये राहणारे जे अनेक लोक आहेत ना, इथे 50चे 60चे जी लोक आहेत, मी तुम्हाला शहर काय असतं ना ह्याचे एक फक्त तुम्हाला छोटं उदाहरण देतो. मी माझे जे तरुण बांधव इथे आहेत, माझ्या तरुण भगिनी इथे जे आहेत, तुम्हाला पटकन त्या कम्प्युटरवरती सगळ्या गोष्टी समजतील, बघायला मिळतील. तुमच्या आईबाबांना पण दाखवा. कोणत्याही तुम्ही पुण्यातल्या एका 50-60च्या माणसाला फक्त विचारा, काय रे बाबा तुला जुनं पुणे आवडतं का आत्ताचं पुणे? तो पहिलं बोलेल जुनं पुणे. छान होतं, शांत होती. मुंबईच्या माणसाला विचारून बघा, त्याला विचार जुनं मुंबई आवडते का आत्ताची मुंबई आवडते? जुनी मुंबई. ठाण्याच्या माणसाला विचारा, तो म्हणतो जुनं ठाणं. नाशिकच्या माणसाला विचारून बघा, तो म्हणतो जुनं नाशिक. नागपूरच्या माणसाला विचारून बघा, तो म्हणतो जुनं नागपूर. दुबईच्या माणसाला विचारून बघा, तो म्हणतो नाही आत्ताचं दुबई. ज्या प्रकारे शहरं घडवली जातात, ज्या प्रकारे शहरं मोठी होतात, त्याला एक आकार उकार असतो. लोकांचा विचार करून शहरं घडवली जातात आणि मोठी केली जातात. आमच्याकडे कुठचाच विचार नाही. प्रत्येक गोष्टीतनं कॉन्ट्रॅक्ट बंद, टक्के घ्यायचे, पैसे खायचे. रस्ता बनवला की तो 6 महिन्यात खराब झाला पाहिजे. 6 महिन्यात का खराब झाला पाहिजे? कारण नवीन कॉन्ट्रॅक्ट निघतं. नवीन कॉन्ट्रॅक्ट निघालं, नवीन टक्के येतात, नवीन पैसे येतात. त्याच्यामुळे हे तुमचे रस्ते तुम्हाला कधीच चांगले मिळणार नाहीत. तुमचे फुटपाथ तुम्हाला कधीच चांगले मिळणार नाहीत. अहो आमच्याकडच्या मुताऱ्या ह्या तर विचारून जाऊच नाही. आपण विचारतो ना, इथे बाथरूम कुठे आहे का? गरजच नाही. आमच्याकडे विचारलं बाथरूम कुठे आहे, वास घेत जा, मिळेल. काही स्वच्छता नाही, काही नाही. तुम्हाला उत्तम चांगलं आयुष्य मिळालं पाहिजे. तुमच्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना नवीन जीवन मिळालं पाहिजे. शहरात राहताना बरं वाटलं पाहिजे. घरातनं पाऊल बाहेर ठेवताना बरं वाटलं पाहिजे की अरे मी चांगल्या शहरामध्ये राहतोय. हे काय अचानक चमत्कार नाही घडणार आहे. उद्या जरी समजा तुम्ही माझ्या हातामध्ये हे राज्य दिलं तरी काय पहिल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रात, पण तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की ज्या प्रकारचं काम माझ्या हातात सत्ता दिल्यानंतर जे होईल त्याच्यावरती तुम्हाला नक्की वाटेल की अजून पुढची 5 वर्ष याच माणसाच्या हातामध्ये सत्ता दिली पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा मला सांगा, महाराष्ट्राचा विकास आराखडा ब्ल्यूप्रिंट 2006ला जेव्हा मी पक्ष स्थापन केला त्यावेळेला मी विचारलं होतं, सांगितलं होतं, मी महाराष्ट्राला सांगितलं होतं की या महाराष्ट्राची ब्ल्यूप्रिंट, महाराष्ट्राचा विकास आराखडा हा मी तयार करीन. 1947 पासून स्वातंत्र्य मिळाल्यापासून 2024 पर्यंत आजपर्यंत या देशातल्या एकाही राजकीय पक्षाने हे राज्य कसं असावं, कसं चालवावं, काय प्रश्न आहेत ते कसे सोडवावेत, कोणीही विकास आराखडा मांडला नाही. प्रत्येक वेळेला तुम्हाला जाहीरनामे दिलेत की आम्ही हे करू, केलेलं नाहीच. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पहिला राजकीय पक्ष आहे या देशामधला ज्याने एका राज्याचा विकास आराखडा मांडला. माझा या शहरांकडे आणि सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा काय दृष्टिकोन आहे ना, मी तुम्हाला आत्ता सांगतो. इथून जेव्हा तुम्ही घरी जाल ना, माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे, YouTube वरती जा, वरती राज ठाकरे टाका, राज ठाकरे एस्थेटिक एवढं फक्त टाका.
त्याच्यामध्ये एक 16 मिनिटाची एक डॉक्युमेंटरी येईल जी 2014ला केली आहे मी. ती ज्यावेळेला तुम्ही ऐकाल बघाल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल मी कशा प्रकारचा विचार करतो, मी कशा प्रकारचं राज्य बघतो. मी ज्याला राज्याचा विचार करतो मला खुर्चीचा सोच नाही हो. माझ्या गळ्यामध्ये मग मुख्यमंत्री पदाची माळ घालावी याच्यासाठीचा करत असलेला विचार नाही येतो. मी महाराष्ट्रामध्ये जन्माला आलोय, मी शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात जन्माला आलोय. जे शिवछत्रपतींनी जो विचार दिला तो मराठेशाहीने जो रुजवला या देशामध्ये संपूर्ण हिंद प्रांतामध्ये, ते गतवैभव जे आहे ना, ते जे वैभव ते परत मला महाराष्ट्रामध्ये आणायचंय. आम्ही हरवून बसलेलो आहोत सगळ्या गोष्टी. ती ज्यावेळेला मी ब्ल्यूप्रिंट मी ज्यावेळेला बोललो 2006 ते 2024 सगळ्या ठिकाणी मी जिकडे जिकडे जात असे पत्रकार मला विचारायचे ते ब्ल्यूप्रिंटचं काय झालं, अजून ती ब्ल्यूप्रिंट नाही आली, ती ब्ल्यूप्रिंट कुठे गेली, त्या ब्ल्यूप्रिंटचं काय म्हणजे काय दिसत नाही अजून तुमचं काय कुठपर्यंत झालं. एका पत्रकार परिषदेमध्ये तर मला एका पत्रकाराने विचारलं हा ते तुमची ब्ल्यू फिल्म नाही आली. म्हटलं साल्या 30 काढायला पाहिजे होती, निदान बघितली तरी असतीस. दोन 2014ला ज्या वेळेला आपण ती ब्ल्यूप्रिंट आणली, तो विकास आराखडा महाराष्ट्राचा आणला, त्या क्षणापासून आजपर्यंत एकाही पत्रकाराने मला विचारलं नाही त्या विकास आराखड्यामध्ये काय, किंवा तो विकास आराखडा मी वाचला, मला त्याबद्दल तुमच्याशी बोलायचंय. कारण पत्रकारांना त्याच्यामध्ये इंटरेस्टच नव्हता, त्यांना काही त्याच्याशी देणं घेणंच नव्हतं. त्यांना तर मुळात महाराष्ट्राशी काही देणं घेणंच नसतं. जे माझे आता पत्रकार जे येत आहेत माझे इंटरव्ह्यू करायला, शिंदे असं बोललेत, मग फडणवीस तसं बोललेत, मग उद्धव ठाकरेंनी असं केलं, मग शरद पवारांनी असं केलं. अरे महाराष्ट्राचं बोल, महाराष्ट्रातल्या तरुणांबद्दल विचार, त्यांच्या नोकऱ्यांबद्दल प्रश्न विचार, महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्याबद्दल प्रश्न विचार. कोणालाही हे प्रश्न विचारत नाहीत ही माणसं. यांचा फक्त एकच उद्योग असतो, सांगायचं काय महाराष्ट्राचं विजन. आणि गेल्यावर काय विचारतायत, हे तुम्हाला असं बोलले, ते त्यांना तसं बोलले, ह्याच्यातनं हे असं करतायत, ते तसं करतायत. कोणाला काही विजनशी काही पडलेलीच नाहीये, कोणाला काय महाराष्ट्र घेणंच नाहीये. माझी महाराष्ट्रातल्या जनतेला माझं सांगणं आहे, तरुण बांधवांना, माझ्या तरुण भगिनींना मला सांगणं आहे, तुम्ही महाराष्ट्रावरती लक्ष दिलं पाहिजेत. हा राज ठाकरे काय बोलतोय हे तुम्ही नीट लक्ष देऊन ऐकलं पाहिजेत. मला तुमची सगळ्यांची साथ हवी आहे. हा आपल्या अहो महाराष्ट्र आहे, दुसरं कुठचं लेचपेचं राज्य नाहीये हे. अहो महाराष्ट्राला भूगोल पण आहे आणि महाराष्ट्राला इतिहास पण आहे. महाराष्ट्राकडे सगळं आहे, महाराष्ट्राकडे विद्वत्ता आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी असलेला या देशातलं हे एकमेव राज्य आहे. ते राज्य या राज्यकर्त्यांच्या खाली जाऊन आपण चढवतोय. ही संधी वारंवार येत नाही. यांनी गेल्या 5 वर्षामध्ये केलेला जो सत्यानाश जो आहे ना, कोणी उठतंय कोणाही बरोबर जात आहे आणि कोणी काही करतंय, कोणी कुठच्याही पक्षात जात आहे. काल माझे एक मित्र फार छान बोलले की ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडिज मॅच बघायला गेलो आपण आणि आपण बसलोय आणि अचानक पिवळा ड्रेस घालून ऑस्ट्रेलियाच्या बाजूने विराट कोहली खेळायला आला. कसं वाटेल? किंवा भारत वर्सेस आपण समजा काहीतरी इंग्लंड मॅच चालू आहे, आपण बघायला गेलो आणि भारताकडनं अचानक आपल्याकडे बॉलिंगला ब्रेटली आला, कसं वाटेल? या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या राजकीय पक्षांची IPL करून ठेवली आहे. कोण कुठच्या पक्षातनं काय खेळतंय काहीच कळत नाही. आपल्याला हे जे सगळं झालेलं आहे ना, घाण चिखल, यात मार्ग काढायचा आहे. हे सगळं वटणीवरती आणायचंय.
माझी प्रामाणिक इच्छा आहे सगळं करायची, मला फक्त तुमची साथ हवी आहे. मी आज इथे हडपसरला आलोय. हडपसर मधल्या माझ्या माता भगिनींना, बांधवांना, भगिनींना माझी विनंती आहे, हात जोडून विनंती आहे. संधी वारंवार येत नसते. आज 2024 ची निवडणूक आहे. 20 तारखेला जो काही तमाशा या सगळ्या राजकीय पक्षाने घालून ठेवलेला आहे, जर त्यांच्या मार्गाने गेलात, त्यांच्या मागे जर गेलात आणि ही जर माणसं निवडून आली, तर ह्यांचा नक्की असा समज होईल की आम्ही जे तुमच्या मतांचा अपमान करतो आहोत, कुठूनही उठतोय आणि कोणाही बरोबर जातो आणि काही करतोय, हे जे समज जो झालेला आहे त्यांना वाटेल आपण जे करतोय ते बरोबर करतोय, आपण जे केलंय ते बरोबर केलंय. तुम्ही उन्हातानामध्ये उभं राहायचं, यांच्यासाठी मतदान करायचं आणि मतदान केल्यानंतर कोणी उठतंय आणि कुठच्याही दुसऱ्या राजकीय पक्षावर जातोय. अहो, तो राजकीय पक्ष नको होता म्हणून गधड्या तुला मतदान केलं, तर तूच उठून त्यांच्याबरोबर गेलास. मग ह्याच्यामध्ये तुमचं मत कुठे गेलं? मला असं वाटतं हा जो सगळा राजकीय खेळ सुरू आहे ना, हा तुम्हीच थांबवला पाहिजेत. या महाराष्ट्रामध्ये आज तुमच्या समोर एक पर्याय म्हणून उभा आहे. महाराष्ट्रात सत्यानाश तर सगळ्या बाजूनी झालाच आहे. राज ठाकरेच्या हातामध्ये जर समजा तुम्ही अजून समजा ही सत्ता दिलीत, अजून काय वाकडं होऊ शकतं तुमचं? इतका सत्यानाश झालेला आहे. मी करून करून तुमचं काय वाकडं करू शकतो मला जरा सांगा. पण मी जो विचार करतोय, मी जे स्वप्न पाहतोय महाराष्ट्राचं, त्यातनं जर समजा चांगलं झालं तर ते कोणाचं होणार आहे? तुमचं होणार आहे का माझं होणार आहे? म्हणून मी आज तुमच्या समोर जो आलोय, या राज ठाकरेला आणि त्याच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या सर्व उमेदवारांना एकदा तर संधी देऊन बघा. एकदा हा फक्त कोथरूड आपल्या तुमच्या हडपसर पुरता माझा विषय नाहीये. कुठे गेला आमचा साईनाथ? माझा साईनाथ तर आहेच, पण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिथे जिथे उमेदवार उभे असतील, सगळ्या मतदारसंघामध्ये जाणं शक्यच नाही. मला पोहोचू पण शकत नाही, हो, जाऊच शकत नाही. 15 दिवसाची वेळ मिळाली या प्रचाराला, इथपर्यंत जायचं कसं? आणि म्हणून मला आपल्याला सर्वांना सांगायचं आहे की येत्या 20 तारखेला जिथे जिथे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार उभे असतील, तिथे तिथे तुमचे कोणी मित्र परिवारातले लोक, तुमचे नातेवाईक, सगळे जिकडे जिकडे कोणी असतील त्यांना फोन करा आणि येत्या 20 तारखेला रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून माझ्या महाराष्ट्रभर सगळ्या ठिकाणी उभे केलेल्या माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड मताने विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.